वंदे मातरम. मी समाधान आहेर, निर्भय महाराष्ट्र पार्टी, चांदवड तालुका अध्यक्ष. आणि आज आपण आलो इकडे सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावामध्ये, पांगरी खुर्द या गावामध्ये आलेलो आहे. तर तिथं प्रॉब्लेम काय आहे त्याच्यासाठी आपण आता फेसबुक लाईव्ह करू राहिलो. आणि तो प्रॉब्लेम आपण आता ज्ञानेश्वर भाऊ सलकी सालके पीडित कुटुंब जे आहे ते आपल्याला सविस्तर सांगणारच आहे. सांगा तुमचं नाव सांगा संपूर्ण. मी ज्ञानेश्वर सोपन सारखे, पांगरी खुर्द. माझ्या क्षेत्रामधून गावचे लोक हे बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार दरबारी किंवा कुठल्याही कागदपत्रे. गावचे कोण लोक? ठेकेदार नाव सांगा सरपंच, त्याच्यानंतर बाकीचे त्यांचे संबंधित सदस्य, म्हणजे ग्रामपंचायतचे जे लोक आहे हे बळजबरी म्हणजे कसा? कुठलाही रेकॉर्ड नाही, पोलीस प्रोटेक्शन आणण्याचा प्रयत्न करून, पोलिसांची धमकी दाखवून किंवा शासकीय रस्ता आहे आम्ही रस्ता करू अशा पद्धतीचा ठेकेदार सांगून काम करण्याचा प्रयत्न करतोय. तो रस्ता पहिल्यापासून इकडे हयात नाहीच आहे का तुमचं त्या जागेवर? हा वैयक्तिक आम्ही आमच्या घरापुरता वापरण्यासाठी रस्ता बनवला. वैयक्तिक होता. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये. आज जे काम मंजूर करून आणलं ते कुठल्या प्रकारचं आहे त्याचा रेकॉर्ड पण दाखवलेलं नाही. चुकीच्या पद्धतीचे दप्तर तयार करून त्यांनी दांडकशाही काम करत आहे. आणि ते काम आपण थांबवण्याचा प्रयत्न करायला लागलो की ते प्रशासनाची धमकी देतात. 353 शासकीय कामात अडथळा आणू नको, तुला काय करायचं ते कर, आमच्या समोर अजिबात यायचं नाही. म्हणजे आम्ही चोऱ्या केल्या तर तू बोलूच नको असंच ना? हा रस्ता चोरीचा आहे याचा अर्थ हा रस्त्याचा नंबर इकडे नाहीये. आणि तो रस्ता कोणत्या बाजूने तुम्हाला ती दिशा दाखवता येईल का? हो आहे ना. कुठे आहे तो रस्त्याची दिशा? तेच पंचायत समिती सिन्नर मधून त्यांनी आम्हाला नकाशा दिला, जिल्हा परिषदचा नकाशा. त्या नकाशामध्ये कुठल्याही प्रकारचा हा गाव नकाशा, बाकी हा गाव नकाशामध्ये जर रस्ता कोणता दाखवा आता. हा जो रस्ता आहे हा पंचायत समितीच्या रस्त्याप्रमाणे सरळ नदी क्रॉस करून पांगरी बुद्रुकला जातोय. बरोबर. पंचायत रोड कडे. आणि इथं कुठं रस्त्याचं कुठं काही तुमचा गट नंबर कोणता सांगा? गट नंबर 2 याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस्ता नाहीये. आणि बळजबरीने हा रस्ता गटाच्या मधोमध करण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, आता हा जिल्हा परिषदचा नकाशा दाखवा, त्याचा जो नंबर असेल तो. एक मिनिट. जिल्हा परिषदनं जो नकाशा पुरवलेला आहे तो नकाशा सरळ पांगरी बुद्रुक. बरं, आता जो रस्ता मंजूर झाला त्याचा नंबर सांगा मला. ज्याचं काम चालू आहे ना त्याचा नंबर सांगा. नंबर आपल्याला काही एकाहत्तर सांगा. आणि हा 71 नंबरचा जो म्हणजे त्याची मंजुरी आहे, त्याचं काम चालू आहे. तो पांगरी बुद्रुककडे सरळ जातोय. तो कुठल्याही प्रकारचा इकडे शिर्डी रोड कडे येत नाही. तुमचं शिर्डी कुठे यास करा ना. हा शिर्डी रोड जातोय. याच्याकडे कुठल्याही प्रकारचा तो रस्त्याचा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का इथून हा रस्ता इकडे जातो, बरोबर ना? पूर्वेला येतो. तर तो तुमचं म्हणणं आहे का तो रस्ता स्ट्रेट जातो, उत्तरेला जायला पाहिजे. म्हणजे हा वरचा जो चालू आहे इकडे हा रस्ता. म्हणजे खोटं म्हणणं पूर्वेकडे जातो आणि खरं म्हणणं तो उत्तरेला जातो. आणि आता ते तुमच्या या गाव नकाशा दाखवा. आता याच्यात लक्षात येईल इथून चालू इथून इकडं म्हणजे गावठाण, म्हणजे गाव या गावठांमध्ये हा रस्ता आला. इथून त्यांनी इकडे टर्न मारला, हा रस्ता इकडे काढला का? तर इकडे जायला पाहिजे तो ना. इकडे म्हणजे ही दिशाभूल तुमची झाली. कधी पहिले त्यांचं म्हणणं याच्यावर पहिले पैसे काढले आम्ही रस्त्याचे. आपण त्या साहेबांना जेव्हा फोन केला ते सांगण्याचा प्रयत्न करताय की पहिलं काम झालेलं आहे पण त्याचा रेकॉर्डच देते नाही किंवा रेकॉर्ड नाहीच आहे त्याच्यामुळे ते देऊ शकत नाही. पंचायत समितीला गेलो तर ते म्हणते रेकॉर्ड नाही, तू तुझ्या पद्धतीनं पाय, असंच पद्धतीने बोलणं करते. त्यांचं असं म्हणणं आहे का रस्त्याचं काम होऊ द्या, रस्ता झाल्यावर आमचा तुमचा जो मोबदला असेल तो मोबदला देऊन टाकू. झाल्यावर सध्या रस्त्याचं काम म्हणजे आमचं बिल एकदा काढून घेऊ द्या. रस्त्याचं काम होऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही तुमचा मोबदला देऊन टाकू. किती पैसे घेऊन आले तुमच्याकडे? पहिले 10,000, नंतर 20,000, नंतर 50,000. कशासाठी? फक्त काम होऊ दे, नंतर तुला तुझी काय असं एकदा डांबराची दिशा पडली का तो रस्ता कायमचा होऊन जाईल आमच्यासाठी. पैशाचं आम्ही दाखवून सध्याचं काम करून घेऊ, नंतर आपण काय असं तुला मदत करू आणि कागदपत्र सादर करायला आम्ही मदत करू. अजून एक आमचा वावर 3 ते 4 किलोमीटर वरती आहे. गावांचं लोकच असं म्हणे तुम्ही जर आम्हाला रस्त्याने जाऊन दिलं नाही तर आम्ही तुम्हाला त्या वावरात पण जाऊन देणार नाही.
रस्ता नाही त्या क्षेत्राला. रस्ता आहे, रिक्षा तो पण रस्ता आहे. सरकारी रस्ता आहे. पण मग गावकऱ्यांना असं म्हणा, आम्ही म्हणजे पण सरकारी तिकडून रस्त्याने जाऊन जाऊ देणार नाही तुम्हाला असं. हा. इथं जर आम्हाला तुमच्या तरी क्षेत्रातून समजून तुम्ही गेलं. करून नाही दिलं तर आम्ही आमच्या क्षेत्रातून रस्त्याने जाऊन देणार नाही अशा प्रकारची धमकी देते. आपण कागदावरचा रस्ता गेला कुठं? कागदावरचा रस्ता आहे, जो रस्ता आहे त्या रस्त्याने जाऊन देणार नाही असं म्हणते. म्हणजे तुमचा मला कुठे आहे तो दुसरा मग गट नंबर सांगा नाही तर गट नंबर सांगा. गट नंबर काय? 157. तू डायरेक्ट मरवायच्या हा काय हा रस्ता इथं जातोय ना. रस्ता याला खेटूनच आहे ना डायरेक्ट हो, 157 ला. 157 मध्ये जातो ना तो रस्ता. मग काय संबंध आहे त्याला? ते तो तुम्ही ये बाजूने तर शिवाचे ना तिकडून, हो शिवाची. मग काय संबंध त्यांच्या अडवणूक करता येत नाही. अडवणूक म्हणजे आता हा धमकी देते. काय म्हणत्या धमकी देतात, तुम्ही तिकडे आलं तुम्हाला येऊन देणार नाही आम्ही. कोण गावाच्या म्हणतं कोण म्हणतं नाव आहे काय त्यांचं? नाव बाबासाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे म्हणलं. त्यांचं नाव सांगा तुम्ही काढता. ना ती काय विषय म्हणजे आता आणि तुमचं खंडू शिंदे म्हणलं तू वरती ये, पंचायत समितीला उभं राहायचं, तुला कोण निवडून देतं. कोणला तेच ते अशी धमकी द्यायची. त्यांचा गैरसमज असा आहे का आपण विलक्षणसाठी प्रयत्न करत आहे हा हा असा हा. गैरसमज करून. बरं केला बी तर काय चुकीचा इलेक्शनला प्रयत्न? मग चोऱ्यात तर नाही करू राहिलं म्हणा मी तुमच्यासारख्या म्हणा ना. चोऱ्या नाही करत ना आपण जे आहे आपण आपल्या क्षेत्राबद्दलच बोलतोय किंवा आपला जो अन्याय होतो त्या क्षेत्राबद्दल त्याच्याबद्दल बोलतोय ना. हा तर हा जो प्रकार आहे ना हा तुमच्या एकट्या पांगरी खुर्द गावातच नाही चालू, तर हा सगळीकडेच आहे, तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडे हा प्रकार आहे. का रस्त्याचा नंबर राहतो एकीकडं, बरं का, रस्त्याचा नंबर राहतो एकीकडं. हा हे बा आता या नकाशावर दिसल बा, हे बा हा ही मार्किंग आहे. ती सरपंचाने केलेली मार्क. म्हणजे आता हा रस्ता इकडं डुप्लिकेट केला आणि ओरिजिनल रस्ता इकडे जातो, ठेकेदारांना दाखवलेलं आहे. बरोबर ना? असंच व्हायला पाहिजे ना. तो रस्ता इकडं जो रेकॉर्डली असेल पंचाळ्याकडे जातो जो रस्ता तो तुमचा हा मंजुरीचा रस्ता आहे आत्ताचा, हो 71 नंबर. म्हणजे शिर्डी हायवेला टच होणारा हा तो रस्ता आहे, बरोबर ना? सिन्नर शिर्डी रोडचे प्रवेशद्वारापर्यंत जो रस्त्याचा पत्र दाखवलंय हम्म. ते नदीमधून तो रस्ता नदी क्रॉस करून रस्ता. नदी क्रॉस करून पण यांनी वाटप केलं असल्यामुळे शॉर्टकट पाहू राहिली आणि कसा कमी खर्चात होईल ते कमी पाहू खर्चात राहिले. होईल असा प्रयत्न करून काम करण्याचा प्रयत्न कुठेतरी करतात. कोणाच्या शेतात तरी दगड टाकायचे आणि रस्ता तयार करून मोकळं व्हायचं. आणि आपण याचा पाठपुरावा नक्कीच करणार आहे. जे पहिले ते म्हणतात आम्ही या रस्त्यावरती मंजुऱ्या पैसे काढलेले आहे, तर ते पैसे पण आपण यांना परत काढणार आहे. हम्म. त्याचा पण आपण पाठपुरावा करणार आहे. कारण की इथं रस्ता नसताना यांनी पहिले बिल कसे मंजूर केले, कसा रस्ता केला, आपण याचा पाठपुरावा आपण निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे स्पेशल करणार आहे. कारण की इथं रस्ता नसताना त्यांचं म्हणणं की आम्ही इकडे पहिलं काम केलंय, याचा अर्थ त्यांनी 100% पैसे खाल्लेले, पहिले याच्यात पहिले खाल्ले. जरी इथं रस्ताच नाही, रेकॉर्डला रस्ताच नाही, यांनी काढले, काम कुठे केले. आता यांनी काय सांगितलं की आम्ही आमच्या घरासाठी त्यावेळेस रस्त्याचं काम चालू होतं, तेव्हा आम्ही थोडं मटेरियल टाकून आम्ही आमच्या घरासाठी पक्का रस्ता केला. तर ते गावजवळ असल्यामुळे यांनी डायरेक्ट त्याचं पुढंच अटॅच करू. वयवटच करायला पाहत आहे ते असं. आपण त्याचं तुम्ही ते निर्भय महाराष्ट्र पार्टी का बरं आली काही अंदाज सांगा ना आम्हाला, का बरं संपर्क करावा लागला? फेसबुकचे व्हिडिओ बघितले हा. त्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अन्याय होऊ राहिला बा. विरुद्ध लढा देणारी निर्भय महाराष्ट्र पार्टी ही प्रत्येक ठिकाणी जेवढा अन्याय होत असेल तेवढं हजर राहून कार्य करते. तुम्हाला एक अनुभव सांगा निर्भय महाराष्ट्र पार्टीचा, चोर कसे पळाले, तुम्हाला एक अनुभव सांगा. हा म्हणजे काय तुमचा पहिला अनुभव काय आमच्या विषयी का तो तुम्हाला वाटला बा यांनाच बोलावून यांच्याकडून आम्हाला न्याय भेटला असं सांगा काय तरी. जेव्हा आपल्याशी कॉन्टॅक्ट झाला त्यावेळेस पोलीस आले, पोलीस बंदोबस्ताने काम करण्याचा प्रयत्न करतोय असं जेव्हा तुमच्यावर सांगितलं- दांडकशाही करून दांडकशाही कर. त्यावेळेस जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलले आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तसं कुठल्याही प्रकारचा आम्ही बंदोबस्त घेऊन आलेलो नाही. तात्काळ निघाले हा, लगेच. तात्काळ फक्त आम्हाला ठेकेदाराने किंवा सरपंचाने फोन केला म्हणून आम्ही हजर झालो. म्हणजे थोडक्यात पोलीस पण खोटं बोलले. अगोदर त्यांनी सांगितलं का आम्ही पोलीस बंदोबस्त म्हणून आलेलो. पोलीस सगळीकडेच खोटच बोलून कामं करतात. तुम्ही सांगा बोला बोला. त्याच्यानंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते बोलले का आम्ही कोणत्याही हेतूने आलो नाही, आम्हाला फक्त गावात वाद चालू आहे, वाद चालू आहे, सरपंचाने फोन केला म्हणून आम्ही इथं हजर कुठले झालो. वाद चालू होते का? वाद काहीच वाद नव्हता. कुठल्याच प्रकारचा वाद नव्हता. काहीच पोलीस वाद नाही. काय बोलले मावशी ते पोलीस त्या रस्ता दिवशी? करून घेण्याकरताच आले होते. त्या दिवशी काय बोलले ते तुम्हाला? मला म्हणे तुला सरपंच पद कसं आहे, वरती गावाच्या वरती यायचं नाही का, मग तू कशी येते पाहत मी. कोण बोललं ते? खंडू शिंदे पोलीस बोलले काही तुम्हाला? पोलीस पोलीस नाही नाही बोलले. हा त्या दिवशी रस्ता जो बंद झाला तुमचावाला त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये रस्ता करायचा प्रयत्न केला. 1 महिन्यापूर्वीची बात आहे ती, बरोबर ना? तर त्यांना जेव्हा आम्ही फोन करून सांगितलं तर ते काय म्हणून गेली निघून? मग आता ते आम्ही फक्त सहज आलो होतो. गावामध्ये काय लोक गोळा झाले, काही वाद होण्याचा संभव आहे म्हणून सरपंचाने आम्हाला फोन केला म्हणून आम्ही हजर झालो असं त्यांनी सांगितलं.
हा सरपंचांनी फोन केला म्हणून आम्ही गावात तिथं आलो. त्यांनी कळवलं का गावात वाद चालू आहे. तरी पण इथले जे स्थानिक गावकरी, एक मिनिट, जे स्थानिक गावकरी आहे, त्यांनी या मोठ्या पुढाऱ्यांचं ऐकून या घराशी उगाच वैरकार करू नये. कारण की जो लिगल रस्ता आहे या मोठ्या पुढाऱ्यांनी खाल्ला आहे, तो रस्ता सरळ नदीतनं तो शिर्डी हायवेला लागतो. तसं रेकॉर्ड पण आहे. त्या रेकॉर्ड प्रमाणे गावकऱ्यांनी पण मागणी करावी आणि तो रस्ता करून घ्यावा. वरून ते म्हणे उगाच का- या गरीब कुटुंबाला त्रास देऊन तुम्हाला कुठलाही पुण्य मिळणार नाही. तर तो त्रास देऊ नका या कुटुंबाला. आणि जो पैसा खाणारे, ते पुलाची मंजुरी असणारे वगैरे गोष्टीचे पैसे त्यांनी खाल्ले, ते पुलं ते वाचवणार, त्यासाठी यांनी शॉर्टकट रस्ता या गरिबांचं शेत गिळण्याचा प्रयत्न चालू आहे. तर गावकऱ्यांनी 100% त्यांना या कुटुंबाला मदत करावं आणि कुठलाही वाद घालू नये. आणि त्यांच्याशी वाद घातला तर आम्ही खंबीरपणे त्यांच्यासोबत उभं आहे. तर हा प्रकार सगळ्या जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे की हा प्रकार एकच एवढ्या गावात चालू नये, पांगरी खुर्दमध्येच चालू नसून तो सगळीकडे जिल्हाभरात आपला असाच कारभार चालू आहे. कारण तुम्ही बरेच रस्ते असे तालुका म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यातला विषय हा, का अशा पद्धतीने रस्त्यांच्या दिशा बदलून आणि गोरगरीब लोकांना तुम्ही बळी देता गोरगरिबाचा आणि रस्त्यांची दिशा बदलावता. जो रस्ता आता या गरीबाचं क्षेत्र इथं आहे, बघा 2 मध्ये, आणि हा रस्ता इथून इकडे नाहीच आहे. आता संपूर्ण गावात पाहणी केली तर, आणि हा रस्त्याची दिशा आहे इकडून. आज हा जो रस्ता येतो स्ट्रेट, या रस्त्यातून इकडं जातो शिर्डी हायवेला. इकडून जो हायवे आला याला, तर त्यांनी इकडे दिशा बदलून आणि या गरीबावर अन्याय करायचा प्रयत्न करून राहिले. आणि यांना फक्त इथं नदी क्रॉस करायच्या नसून, म्हणजे नदी क्रॉस करायची आहे, तर त्यांनी फक्त काय केलं माहिती आहे का, कमी खर्चामध्ये इकडे शॉर्टकट रस्ता कसा होईल तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं माहिती आहे का, कमी खर्चात प्रयत्न करून राहिले आणि फक्त पैसा काढायचा प्रयत्न करून राहिले. तर आमचं जिल्हा परिषदेला युवदला सगळ्या लांब सांगणं असं आहे का, बाबा तुमचं एका म्हणजे सिन्नर तालुक्यातल्या पांगरीतच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात हा प्रकार 2 नंबर चालू आहे. तर रस्त्याच्या दिशा बदलायच्या, गावच्या बलाढ्य शक्तींनी अशा 2 नंबरचे रस्ते गायब करायची. ज्यांचं वर्चस्व राहतं, ज्यांचं ग्रामपंचायतीत धकतं, पंचायत समितीत धकतं, अशा लोकांनी काय करायचं माहिती, अशी गरीब कुटुंब पाहिजे आणि त्यांच्यावर अन्याय करायचा. आता त्या भाऊचे वडील लहानपणी वारलेले, त्यांच्या कुटुंबाला आधार नव्हता, म्हणून त्यांनी इथलं जागची जागी 400-500 फूट अंतर रस्त्याचा म्हणून त्यांचा वैयक्तिक रस्ता केला. आणि तो तुम्ही त्याला नंबर दाखवून आणि तो कायमस्वरूपीचा सरकारी रस्ता दाखवायचा प्रयत्न करू राहिले. अशा या चुकीच्या पद्धती एकच गावात नाही तर सर्रासपणे सगळीकडे चालू आहे. ज्यांचं धकतं त्यांच्या बाजूने तुम्ही काही करणार नाही, पण गरीबाच्या बाजूला तुम्ही रस्ते वावरात नेऊन घालतात आणि मोठ्यांचे वावराच्या रस्त्याच्या कडाकडं, म्हणजे त्यांच्या बांधाच्या कडाकडं रस्ते तुम्ही ट्रान्सफर करतात. तर हा प्रकार इडला बंद झाला पाहिजे. आता इडले जे युवदचे साहेब आहे सहाने म्हणून, त्यांच्यासोबत पण बोलणं झालं. आता त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही ते रस्त्याचं काम बंद केलं, इथून पुढे आम्ही करणारच नाही. तर तिथे जी खडी टाकेली ती खडी सुद्धा त्यांनी उचलून घेतली पाहिजे. आता ती आम्ही 2 मिनिटात बाहेर जाऊन तो रस्त्याची दिशा दाखवणार आहे आणि तो रस्ता कुठून कुठं चालला हे 2 मिनिटं दाखवतो. त्याच्या आधी फक्त यांचा खुलासा केला. आता यांनी कुठल्याही प्रकारचा इडला पाठपुरावा नसताना, रस्त्याची कुठल्याही प्रकारची नोंद नसताना, तरी पण या रस्त्याची दिशा बदलून आणि फक्त निधी कसा 2 नंबरनं लाटता येईल याच्यासाठीचा तो प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला 1 महिन्यापूर्वी. फक्त फोनवरच त्या साहेबांसोबत बोलणं झालं, तर तरी ते निघून गेले. पण ज्ञानेश्वर भाऊंनी आम्हाला आग्रह करून बोलवलं आणि त्यांच्याकडे आम्ही इथे येऊन आता ती समक्ष पाहणी केली. तर तो रस्ता खरोखरच डुप्लिकेट आहे आणि त्या रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड या जागेवर आढळून येत नाही. आता तुम्हाला पुढे जो रस्ता आहे यांच्या घराला खेटून तो दाखवतो आम्ही. हा, काय म्हणता, बोला. जेव्हा ते रस्त्याचं काम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर झाले होते तेव्हा गावातील लोक म्हणत होते का, म्हणजे माझ्या सासूबाईंना म्हणत होते का तुमचा मुलगा एकटाच आहे, उद्या भविष्यात त्याला कुठे जायचं यायचं नाही का, अशा पद्धतीची ती धमकी देत होते. उद्या जर भविष्यात आमच्या कुटुंबाला काही झालं नाव सांगा, जे धमकी देणार नाव सांगा डायरेक्ट. काय सर्व जबाबदार गावातील सरपंच, सदस्य, बाकीचे जे लोक आहे गावातले ते जबाबदार असतील आणि ठेकेदार पण त्यात. गावागावात सरपंच मारून राहिले लोक, गुंड लोकांनी सरपंच शिंदे, खंडू शिंदे या लोकांनी धमकी दिली का, असं बोलले की ते काय बोलले, ते तुला गावात यायचं नाही का, गावात राहायचंय, बाकी जे लोक मदत करणार आहे ते बाहेर राहणार आहे, गावचे लोक मदत करतील का बाहेरचे करतील. म्हणजे आम्ही 2 नंबर करू पण मदतच करू. बाहेरले लोक तुम्हाला किती मदत करणार आहे. त्यांनी असा शब्द वापरला, गाव करील ते राव काय करील, आम्ही सगळे मिळून हा रस्ता करूच, तुम्ही एकटे काय करणार याच्यासाठी.
त्यांना सांगायचं रस्ता करायला आमची हरकत नाही, पण रस्ता जिथं रेकॉर्डली असेल तिथं बनवा, उगा शेतांमध्ये रस्ता बनवू नका. अरे त्यांना सांगायचं तुम्ही का राव खरा आहे म्हणा, गाव खोटं आहे, तुम्ही चोऱ्या करू राहिली, संपूर्ण गाव यांच्यासोबत नसेल, सरपंच किंवा ही जी चोऱ्या करू राहिली ना यांच्यासोबत गाव संपूर्ण काय नसेल ना, का संपूर्ण गाव आहे? संपूर्ण गाव नाही, हा त्यांचे शिंदे लोक. हा जे बी काही असतील जे त्यांची ग्रामपंचायत ज्यांच्या ताब्यात तेच ना. सरपंच आहे ना अशा मुलांना दारुडे वगैरे एवढ्या लोकांना पुढं करून देतो धिंगाणे घालायला, त्याच्यानंतर खडी तो तर एकाच गावचा थोडा इतिहास आहे, सगळीकडेच आहे. तो काय वाटतं याच्यावर? नाही आता जे पुढारी ना गावचेच लोक मोठे करतात त्यांना, आणि ते त्या गावकऱ्यांच्या डोक्यावर बसतात. हे सगळीकडे चाललंय. म्हणजे आपण ज्यांना मोठे करतो, ज्यांच्या हातात आपण सत्तेची चावी देतो, ते कशासाठी का काम, जनतेची कामं करण्यासाठी, पण ते लोक उलट करतात, जनतेकडूनच कामं करत राहतात परत. त्यांच्याकडूनच त्यांचे विकास निधी, विकासाची कामं दाखवायचे, फक्त पैसेच खायचे, विकासाचा पत्ताच नाही. आता रस्ता आणणार म्हणजे त्यांना फक्त पैसे खायचे, त्या रस्त्याशी किंवा त्या गावाशी त्यांना काहीच घेणं नाहीये. बरोबर. आता तो रस्ता पुढे पाहिला आपण, डांबरीकरण काय डांबरीकरण केलंय, ते पूर्ण चुकीच्या पद्धतीने डांबरीकरण केलं. आता बी जर त्याच्यात लक्ष दिलं तर तो पूर्ण चुकीचा रस्ता आहे. जो पुढचा डांबरीकरण केलाय 1/2 किलोमीटर 1 किलोमीटर, तो पण पूर्ण चुकीचा केलाय. पण लोकांना काय वाटतं, हा विकास करतो, काही नाही, पैसे खातोय फक्त तो. आणि जनता काय म्हणते, जाऊ द्या होत आहे, आपल्या कुठं खिशातून जात, तुमच्याच खिशातून जात आहे, आपण फक्त समजताना दुसऱ्याच्या खिशातून दिसतंय. सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे, बोललं पाहिजे. तर याच्यात आता तुम्हाला आम्ही म्हणजे जेव्हा महिन्यापूर्वी मदत केली, याच्यात काय तुम्हाला वाटतं का मदत झाल्यासारखं? त्या नाही, जे त्याच्यात 2 नंबर चालू होतं ते उघड झालं, ठेकेदार पळून गेला, जे जिल्हा परिषदेचे इंजिनियर लोक होते, पोलीस होते, सगळे गायब झाले. त्यांना एक म्हणजे जे नॉर्मल प्रश्न विचार, त्याच्यात त्यांना कळलं की चुकीचं आहे बा, चुकीचे कामं करत किंवा चुकीचेच कागदपत्र तयार केले, त्याच्यामुळे त्यांना माहित होते सगळं चुकीचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी काम थांबवलं. चला तो रस्ता दाखवा आम्हाला कसा कुठून आहे आता. चला हा रस्ता आहे का? हा रस्ता घरासाठी बनवलेला होता छोटासा. हा हायवे का? हा, ज्यावेळेस रस्त्याचं काम चालू झालं, पुढे या तुम्ही, पुढे या. हा. ज्यावेळेस या रस्त्याचं काम चालू झालं त्यावेळेस त्याच्यावर मटेरियल टाकून तो आपण व्यवस्थित बनवून घेतला. पण आज गावातल्या लोकांना प्रेमापोटी येऊन जाऊन द्यायला लागलो. हे शेत पण तुमचंच आहे ना, शेजारचं? हो. म्हणजे कुठपर्यंत क्षेत्र तुमचं त्या झाडांपर्यंत. आता तिथून तिकडे डांबरी झाला, बरोबर ना? हो. आणि आता हे तुमच्या हद्दीतलं काम थांबलं का? बरं, तर ते चुकीचं आहे म्हणून थांबलं ना. म्हणून थांबवलं. आता जे मी इकडं नसताना एकटं पोरगा असताना धमकी देऊन त्याला इकडे तिकडे पळायला लावलं. मी तिरमक्षवरला गेले होते, त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच रस्ता, 26 जानेवारी होती, लगेच दुसऱ्या दिवशी रस्ता करायचा होता त्यांना. त्यांना वाटलं 5 वाजेपर्यंत येणार नाही, त्यापर्यंत आपण रस्ता करून मोकळं उभा. घरी कुणी नसताना किंवा घरी माणसं नसल्यामुळं किंवा इथं कुणी राहणार नाही, आणि तेवढ्या पिरियड मध्ये आपण काम पूर्ण करून घेऊ. आपण ते अनलिगल आहे ना, ते लिगली काम नसल्यामुळं सुट्टीच्या दिवशी काम सुरू करणार, शनिवार पाहूनच काम करायचे. दररोज शनिवार पाहून काम करायचे. शनिवार रविवार पाहून का? सुट्टीच्या दिवस पाहून काम करणार. तर हे जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांना आमचं प्रामाणिक सांगणं आहे, बाबांनो, या अशा गोरगरीब कुटुंबावर काही अन्याय करू नका. हे गरीब कुटुंब आहे आणि त्यांच्यावर अन्याय करून अशा पद्धतीने हा रस्ता डुप्लिकेट पद्धतीने करून तुम्हाला काही भेटणार नाही वेगळं पारितोषिक. तर तो रस्ता गावाच्या स्मशानभूमी दिसते समोर, त्या स्मशानभूमीला खेटून तर तिकडं ते शेड दिसतं, त्या बाजूला तो दक्षिण उत्तर रस्ता असा आहे. तर तो तुम्ही इकडे पूर्वेला वळवला तर ते चुकीचं आहे तुमचं वालं, आणि नकाशा पण सांगतो नाहीये रस्ता. आणि अशा पद्धतीने जो चुकीचा रस्ता चालू आहे तो पूर्णपणे आपण कायमस्वरूपी तो बंद करत आहे, नष्ट करत नाही, बंद म्हणजे तो तुमच्याच हद्दीत आहे, तुमचा वैयक्तिकच रस्ता आहे ना तो. गावाला प्रेमापोटी ज्यांचं येऊन जाऊन देतोय ते सुद्धा आपण आजपासून बंद करतो. त्यांना स्वतःसाठी रस्ता लागतोय, पण त्यांना यांच्या त्रासामुळे स्वतःचा रस्ता स्वतःच बंद करावा लागतो. त्यांनी स्वतःसाठी बनवलेला असता सुद्धा तो बंद करण्याची वेळ येते त्यांना दुसऱ्यांना. चला बघू आता आहे ना, ते बोलले आता 2 दिवसामध्ये आपल्याला ते इडलं त्याचं काय पेपर आहे ते दाखवणार आहे, त्यांचे काय पुरावे ते पाहून त्याच्यानंतर आपण पुढचे काय आहे ती वाटचाल करूच. याच्यात कसं चालू आहे माहितीये का? हे धन दांडगे चुकीचे काम करून धन मिळवतात. त्यांना पाठबळ देण्यासाठी जे आरदीवाले मागे फिरतात त्यांचे लक्षात नाही येते आपलीच नुकसान होऊ राहिली. हे त्यांना कळणार कधी? बरोबर.
ज्या वेळेस कळल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. हा याच्यावर सर्वांनी विचार केला पाहिजे. चला पुढचं त्यांचं उत्तर भेटेपर्यंत आपण थांबू आणि तोपर्यंत आम्ही थांबतो. वंदे मातरम. आणि ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही आता जाऊ पुढच्या वेळेस ती आता 2 दिवसात ती बोलली खडी उचलून घेणार आहे. नाही उचलून घेतली तर कॉन्टॅक्ट करा. हा वंदे मातरम.